फ्रेंड्स, तर फायनली मी आता आली आहे गावाला परत. आता आपला झाडांचा टेम्पो येणार आहे, जे आता आपण आंबा बाग लावणार आहे. तर ते कर्नाटकमधून यायला लागले. पिंकूताई पण येते तिकडून, म्हणजे पंढरपूरवरून ही लोक यायला लागलेत आणि पहिल्यांदा यायला लागलेत आपल्या भागात. ह्या लोकांना काय माहिती नाही आहे. मी आता थांबले इथे जुन्नर फाट्याला. हा जो रस्ता जातो तो जुन्नरला जातो, शिवनेरी किल्ल्याकडे. हा इकडून मुंबईकडून येतो आणि बॅक साईडचा जो आहे, सॉरी इकडे हळते काय, इकडे हा जो सरळ इकडे जातो तो भीमाशंकरला जातो. सो आता मी भीमाशंकरच्या पायथ्याशी उभे आहे आणि आता आपला पंढरपूरचा ट्रक येतं, सगळे टेम्पो का काहीतरी ते येतं आहे झाडं घेऊन. तर आता बघूयात चला. मी आता थांबले आहे. मी पण येताना झाडं आणले, झाडवेडी माणसं. आणि इथली घोडेगावची टपरी आहे चहाची, नेहमी आम्ही इथं थांबतो. सो आता बघूयात चला. बघू शकते किती सुंदर असा पिंपळाचा पार आहे हा. नेमकी पुढे गेले आता ती दिसते का तुम्हाला झाडाची? हा यू टर्न घ्या. सो आता जायचंय घरी. तर फायनली आपला टेम्पो गेला. रॉयल शेतकरी आता इकडे लावले. हे गावाकडून आलेली, मुंबईवरून आलेली झाडं त्यात टाकते. फायनली रॉयल शेतकरी. दादा, ओ दादा, हे पण टाकावं. अज्जट ठेवा एकदम. नको 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 दादा, जाओ तुम्ही, सरळ निघा. नको नको नाही गिरो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गोड नदी. फायनली पिंकू ताई आलेली आहे. गोड नदीच्या पाया पडतो. सगळं हे लागतंय. बाहेराव आणलंय, मी आणलंय तुला खायला आणलंय. हा बाहेराव भैरवनाथ. अगं पण ते फायनली थांबा थांबा तिकडे आला. आता फायनली आपल्या झाडांचा ट्रक तिकडं जात. तिकडं नाही जाणार ना पण एवढा लांब. हे त्या गाडी एवढा कसे वावरत जाणार. इथं घराजवळच उतरून घेऊ. आता रोप उतरून जाणार. आबा आलेत नर्सरीचे. एवढं कापलं पाणी थांबत नाही ना काका, पाणी थांबत नाही ना. पण आबा नुसतं रोप येऊन नाही चालणार आहे. इथून पुढे सगळी जबाबदारी पण घ्यायची आहे. मला काय तुमच्या बहिणीमुळे दिलंय, मला एवढं नसलं परवडत तरी मी बहिणी नाही काय ही पण बहीणच आहे म्हणायचं आणि करायचं. आता एक बहीण नाही, दोन बहिणी आहेत आता. रोप उतरून घ्यायचं काम चाललंय. मी पण रोप उतरून घेते आता. आता ही रोप उतरून घ्यायचं चाललंय. मध्ये मध्ये मी पण शूट करते, उतरून पण घेते. हिरवगार रोप आहे का पाण्यात? तो कोणता आहे? सगळं टोटल केशर. अच्छा, आता केशर सुरू का? आता हे सगळे हे हापूस, अजून वेगवेगळे कुठले तरी बरीच झाड आहेत. त्याच्यात लंगडी, पायरा काहीतरी असा आहे आणि नारळ. आणि इकडं आता सगळा आपला केशर आंबाचं उतरून घेत आहे. काढून झाली, जेवण झाले. आबा लक्ष घालायचं आता. बाबा आई ना आम्हाला काय माहित नाही. थिमीट मिळालं तर घेऊन या. आणि एक भूमिका 1 किलो. सावकाश. आता तुम्ही डायरेक्ट मनसरवरून राजगुरूला मध्ये आधी नेटवर्क नाही येताना फिरून आले लोक सगळे. हे बघितलं फायनली आपली गाडी गेली. मुक्काम पोस्ट काय गाडीचं? मंगळवेढा. हे ग काय ग बाई? मंगळवेढा. तालुका मंगळवेढाच ना पण.
हां मंगळवारच्या पुढं कुठलं गाव आहे त्यांचं खोमनाळ म्हणजे खुद तालुका मंगळवेढाच ना. तर आता ही अशी आपली रोपं आलेली आहेत व्हरायटीज तुम्ही बघू शकता एक नंबर. आता उद्या आंबा लावायचा आपल्या वावर. सकाळचा बेत माझ्या सासूबाई इकडं शिंगोळी बनवायला लागलेत पिंकूताईसाठी. तर हे आज आपल्याकडं आंबे बागायतदार आलेले आहेत. आज इकडं आंबा बागायतदारांनी इकडं मंगळवेढा स्टाईल चटणी केली आहे जवसाची. आणि इकडं माझ्या सासूबाई शिंगोळी बनवायला लागलेत. पुणे नगर हायवे ना, पुणे नगर हायवेवरची नाशिक. आता ते झालंय पीठ थोडं जाड आले. पण इकडची ही पारंपरिक डिश आहे शिंगोळी. आणि उद्या आपल्या आंब्याची लागण आहे.